साधु संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय, श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, श्री समर्थ सर्व संत मंडळी, भक्त मंडळी, माता माऊली, बंधू भगिनी, प्रवचनाकरता ओवी ज्ञानोबा रायांची जगद्गुरु तुकाराम महाराज बीजेचा उत्सवानिमित्त दिवसाचा मेळावा, वैष्णव मेळावा, तर त्या मेळाव्याच्या प्रसंगी ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरीतली ओवी, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागताचे शरण्य मीचे योगी. महावैष्णव ज्ञानोबा राय सांगतात की आपण या संसार रूपी प्रपंचामध्ये जसं आपण रोज मोठ्या कष्टाने, काबाड कष्टाने प्रपंच करतो, त्याप्रमाणेच भगवंताला सुद्धा जर का आपण अनन्य शरण झालो, जसं संसारामध्ये आपण तन मन धन लावतो, त्याचप्रमाणे जर का आपण हरिपाठामध्ये सुद्धा तेच सांगतात ज्ञानोबा राय की सायासे करसे प्रपंच दिननिसी हरिसी न वलसे कवण्या कोणी. बाबा रे, तू ह्या प्रपंचामध्ये केवढा रममान होऊन जातो, किती मागे पुढे पाहत नाही प्रपंच करण्याला. तेवढंच जर का प्रेमाने, तेवढ्याच जर का तन मन धनाने या ठिकाणी मला माझी शरणागती केली. माझी शरणागती म्हणजे निमित्त सद्गुरूची शरणागती. सद्गुरूचे शरण जावे, त्याने जन्म मरण मिटवावे. सद्गुरू आपल्याला नाम देतात, ते नाम जर का आपण निष्ठेने, श्रद्धाने, भक्तीने घेतलं तर निश्चितच आपला सर्वांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्याच करता ज्ञानोबा राय सांगतात की अनन्य शरण पाहिजे. असं सांगले मागले नाही, याने सांगले म्हणजे म्हणून मी करतो, त्याने सांगितले म्हणून मी करतो, तर निष्ठावंत भाव पाहिजे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास, पाहू नये वास अनेकांची. एवढी निष्ठा पाहिजे परमार्थामध्ये. निष्ठी जर का आपण केली तर मग आपला परमार्थही जड होणार नाही आणि आपला परपंच सुद्धा जड होणार नाही. तर परमार्थामध्ये अनन्य शरणागती. तेवढ्याच करता ज्ञानोबा राय सांगतात की जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागताचे शरण मीचे एक. म्हणजे आता भगवंत सद्गुरूच आहेत, ते निमित्त आहे फक्त. ज्ञानोबा राय महाविष्णूचे अवतार आहे आणि महाविष्णूचे अवतार म्हणजे आणि त्यांना नाम मिळाले सद्गुरूकडून, सद्गुरू निवृत्तीनाथाकडून. कारण आपले मोठे परंपरा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सारच होतविले. आणि तेच परंपरा आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, केरोबा बाबा, नाही का, ब्रह्म आत्रे, अशा प्रकारे शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, रामदास बाबा, नाही का, असे परंपरातले आपले धनराज बाबा, महारू बाबा, अशा प्रकारे सर्व संत मंडळी यांनी आपल्याला नाम दिलं. ते नाम आपण निष्ठेने घ्यावं आणि आपलं जन्माचं सार्थक करून घ्यावं. आणि नाम घेत असताना ते इतरांना सांगावं. जसं जे जे आपण असे ठावे ते ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जग. अशा प्रकारे सर्वांना आपलं हे नाम जे काही मिळालेलं आहे ते नाम सर्वांना द्यावं. आणि ते नाम दिलं तर आपली परंपरा, आपलं जे काही संप्रदाय वाढतो, नाही का, आपली मंडळी गावोगाव प्रचार करतात. आणि श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी केवढा खटाटोप केला, तेच खटाटोप आज आपले सद्गुरू
आपले दादा धनराजी दादा, अशा प्रकारे त्यांचे जे काही अनुयायी आहेत, माझे जे काही अनुयायी आहेत, माझे मित्रमंडळी आहेत, ते सुद्धा आणि त्यांच्यामुळेच आपल्या आमच्या मेरून गावामध्ये, जळगावमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आजूबाजूला ते नामाचा आम्ही प्रचार करतो आणि प्रचार यायच्याही पुढे आम्ही करत राहू. या ठिकाणी एवढं बोलून या ठिकाणी मला प्रवचनाची संधी दिली, एक 5-10 मिनिटं का होईना मी या ठिकाणी बोललो. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की. यानंतरचं प्रवचन हरिभक्तीपरायण आमचे विक्रमदादा बिर्डेकर. चला या विक्रम.